नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण कुणीही सांगितली नसेल एवढी सोपी पद्धत वापरून बाही डिझाईन पाहणार आहोत। खूप सुंदर अशी बाही डिझाईन दाखवणार आहे मी एकदम सोप्या पद्धतीने। इथे मी बाही कट करून घेतलेली आहे। 11 इंच उंची आहे। 3.5 वर मुंडा ठेवलेला आहे। हे पहा, 3.5 वर मुंड्याची लाईन मारून घेतलेली आहे। हा आकार दिलेला आहे मुंड्याचा। इकडे बाहीचा दंड घे प्लस 1.5 इंच ही अशी बाही कट करून घेतलेली आहे। स्लीव्सची डिझाईन करणार आहोत, त्यासाठी आता हे काठ मी काढून घेतलेले आहेत साडीचे। हे दोन्ही स्लीव्सला लावणार आहोत। एक ब्लाउज पीस मधलं कापड राहिलेलं ते घेतलेलं आहे, म्हणजे हे एक आणि हे एक स्लीव्स, असे दोन स्लीव्स काढणार आहोत। उंची 8.5 आहे आणि रुंदी याची 17, म्हणजे 17 दुनी 34 इंच होणार आहे। हे आपलं आहे त्याच्यापेक्षा पाहू शकता याची 8 इंच रुंदी जास्त आहे ह्या अस्तरपेक्षा। इथे आता हे एक पार्ट घेतलेला आहे मी। ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे। आपण सरळ बाजूवरच मार्किंग करणार आहोत 2-2 इंचवर। हा मधला पोर्शन आहे तिथे मार्क नाही करायचं। इथे मी 2 इंचावर मार्किंग करून घेते। जेवढा आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तेवढ्याच्या प्लेट टाकणार आहोत। आता मी 8.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर ह्या 8.5 इंच प्लेट टाकणार आहे। ह्या 4 प्लेट येणार आहेत, इकडे 4 आणि इकडे 4। आता सेम उलट्या साईडला पण आपण 2-2 इंचावर प्लेट टाकून घेणार आहोत। प्लेट टाकताना सरळ बाजूनेच टाकावे लागतात। आपण जेवढं एक्स्ट्रा घेतलेलं तेवढं ह्या प्लेट टाकणार आहोत। आता हे सरळ करायचं। हा जो मध्य आहे त्याच्यावर ही प्लेट टाकायची। मार्क पण करू शकता तुम्ही जर समजत नसेल तर। आता ह्या जे 4 मार्किंग केलेले आहेत आपण ते असे एकावर एक टाकायचे खालच्या साईडला, म्हणजे आपण इथे बॉर्डर जॉईंट करणार आहोत। बॉर्डर तिथे एकावर एक प्लेट टाकायच्या आणि वरच्या साईडने नंतर अर्धा इंचावर टाकणार आहोत। ते डायरेक्ट मशीनवर टाकल्या तरी चालतील। हे आता एक पिन लावून घेते मी। हे एका साईडच्या झाल्या, या साईडने अशा टाकायच्या आणि इकडच्या साईडने दुसऱ्या साईडने उलट्या टाकायच्या। असं एकावर एक असं। ह्या प्लेट पण अशा ह्या जशा झाल्यात तशाच झाल्या पाहिजेत, म्हणजे असं वर खाली झाले नाही पाहिजेत। त्याच्यासाठी ह्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायचं, म्हणजे हे जे कापड आहे ते खाली नाही गेले पाहिजे आपलं। हे पहा, आता हे खालच्या साईडने झाले आपल्या प्लेट। सरळ साईडनेच करायचं आहे, कारण उलट्या साईडने केल्या तर ह्याचा शेप असा येतो, त्याच्यामुळे आपल्याला सरळ साईडनेच प्लेट टाकायचे आहेत। हे पहा, हे असं उलट्या साईडने दिसतं, त्याच्यामुळे प्लेट टाकताना आपण सरळ साईडनेच टाकायच्या आहेत। आता वरच्या साईडने पण हे जे 2-2 इंचावर केलेले आहेत ते एका ह्याच्या 2 प्लेट आल्या पाहिजेत। आता ह्या इकडून झाल्यात, या साईडने आपण उलट्या प्लेट टाकणार आहोत असे अर्धा इंचावर। आणि हे आपण मार्किंग केले तिथपर्यंतच प्लेट टाकणार आहोत। हे तुम्ही असं शिलाई मारून घेऊ शकता किंवा टाचणीने अटॅच करू शकता। मी आता शिलाई मारून घेते। हे पहा, मी आता हे टिप मारून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अशी। हे पहा, दोन्ही ह्याला मी टिप मारून घेतलेली आहे। खाली एक मारलेली आहे आणि वरती एक टिप मारलेली आहे। हे दोन्ही आपले स्लीव्हचे भाग रेडी झालेले आहेत वरचे। आता इकडे खाली मी अस्तर पहिलं तयार करून घेते। हे जे पट्टी आहे
ते पलटी करून घेणार आहे अस्तरला, जसं आपण नॉर्मली करतो तसंच उलटी पट्टी करून सरळ करून अशी. आणि मग हे जे राहिलेले आहे ते आपण असं अटॅच करणार आहोत. आणि हे एक्स्ट्राचे जे त्रिकोण निघालेले आहेत खाली, किंवा तुम्ही अगोदर पण कट करू शकता असं ठेवून. पण आपल्याला ही बॉर्डर जेवढी आहे तेवढं हे खालचं ठेवायचं आहे, त्याच्यामुळे आपण हे अगोदर कट नाही करणार. अगोदर आपण बॉर्डर अटॅच करणार आहोत आणि नंतर वरती जे एक्स्ट्राचं आहे ते कट करणार आहोत. आता मी बॉर्डर लावून घेते अगोदर अस्तरला. इथे मी बॉर्डर पलटी करून घेतलेली आहे, अशी एक टिप मारून दाबटीप मारून घेतलेली आहे. आता ह्याचा मध्य काढायचा आपण. मध्यावर एक मार्किंग करायची, जे आपण जे हे प्लेट टाकलेले आहेत तो बरोबर ह्याचा मध्य येईल. ही सरळ बाजू ठेवायची आणि हे जे प्लेट टाकलेले आहे ते आपण थोड्याशा वरती करणार आहोत. हे एवढं कट करणार आहोत, ते असं मध्यावर ठेवायचं. ह्याचा जो मध्य आहे त्याच्यावर आला पाहिजे आणि ह्याच्यावर एक टिप मारून घ्यायची. हे इकडचं कापड असं खाली गेलं तरी चालतं. हे असं एक्स्ट्राचं जे आहे फक्त बॉर्डर जेवढी आहे तेवढीच ठेवणार आहे आणि साडीचा कपडा फोल्ड करणार आहे आतमध्ये. आणि हा याचा मध्य आणि याचा मध्य हा व्यवस्थित असं टिप मारून घ्यायची. आता मी इथे टिप मारून घेते. हे पहा, इथे मी बरोबर मध्यावर टिप मारलेली आहे. आता हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकणार आहे आणि हे मी पूर्ण अटॅच करून घेणार आहे. हे वरचं मी कट करणार आहे. खूप छान दिसते, पप अजिबात येत नाही, फक्त दिसायलाही बाही सुंदर दिसते. असा उठलेला पप नको असतो त्यांच्यासाठी ही बाही परफेक्ट आहे, खूप छान दिसते. हे पहा, आता या दोन्ही स्लीव्ज मी रेडी करून घेतले. इकडे मी लेस लावलेली आहे. इकडेही तुम्हाला लेस लावायची असेल तर लावू शकता. मी आता फक्त इथे लेस लावलेली आहे जिथे आपण जॉईंट केलेलं आहे. लावली नाही तरी चालेल, इकडे पण लावली तरी चालेल, असंही ते खूप छान दिसतं. पण लुक छान येण्यासाठी मी इथे लेस लावलेली आहे आणि हे बटन लावणार आहे. खूप सुंदर दिसते. ही बाही डिझाईन कशी वाटली? फिनिशिंगमध्ये एकदम तयार झालेली आहे. इकडे मी पुढचा शेप पण देऊन ठेवलेला आहे. मस्त अशी फिनिशिंगमध्ये लागलेली आहे. आता आपण ब्लाउजला अटॅच करून घेऊया या बाही. हे पहा, आता हे आपला पूर्ण ब्लाउज रेडी झाले. ही मागची साईड आहे आणि हे आपले स्लीव्ज मी रेडी केलेले, खूप सुंदर दिसत आहेत. इथे मी लेस लावलेली, इकडे लावलेली आहे, इकडे एक बटन लावलेला आहे. असा खूप छान लुक दिसतोय. दोन्ही स्लीव्ज पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत. ही स्लीव्ज डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.